एक सुंदर आणि घनदाट जंगल असते. त्या जंगलात एक सिंह राहत असतो. तो त्या जंगलाचा राजा असतो. त्याच जंगलात ना एक छोटेसे उंदीर राहायचे. मग एकदा काय झाले, सिंह शांत गाढ झोपला असतो. मग तिथे उंदीर येऊन सिंहाला खूप त्रास देत असतो. त्यामुळे सिंहाला जाग आली. मग सिंहाने आपल्या पंजात उंदराला पकडले आणि त्याला आता फाडून टाकणार इतक्यात उंदीर सिंहाला म्हणाला, महाराज, आपण थोर, सर्व जंगलाचे राजे. मी आपल्या पुढे केवळ रंक. माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान द्यावे. उंदराचे हे ऐकून सिंहाला त्याची दया आली आणि त्याने त्याला सोडून दिले. पुढे एके दिवशी जंगलाचा राजा सिंह अरण्यात फिरत असताना तो एका झाडाजवळ थांबतो. तिथे शिकाऱ्याने एक जाळे मांडले असते आणि सिंह त्यात सापडतो. त्यावेळी सिंह आपले सगळे बळ लावून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची सुटका काय होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा. हे त्या उंदराने ऐकले आणि तो सिंहाजवळ पळत आला. आणि सिंहाला अशा अवस्थेत बघून तो आश्चर्य झाला आणि सिंहाजवळ आला. मग उंदीर सिंहाला म्हणाला, महाराज, भिवू नका, स्वस्थ राहा. मी तुमची मदत करतो. असे बोलून उंदीर मामांनी आपल्या दाताने ते सगळे जाळे कुरतडले आणि सिंहाची त्या जाळ्यातून सुटका केली. तर मुलांनो, यातून काय तात्पर्य मिळाले? प्रेम आणि दयाळूपणा कधीही वाया जात नाही. तुम्ही दयाळूपणाने वागून काहीही साध्य करू शकता, जे तुम्ही सक्तीने करू शकत नाही. असेच मनोरंजक गोष्टी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.